तर नमस्कार. नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत 9वे हप्ते वितरण जुलै 2026 मध्ये येणार आहे. बघा, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत जे लाभार्थी लाभ घेत होते, ज्यांना 8वा हप्ता आला होता, त्यांना 9वे हप्ते वितरण डायरेक्ट त्यांच्या खात्यावरती डीबीटी होणार आहे. त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत 8वा हप्ता मार्च महिन्यामध्ये जमा झाला आहे. परंतु 9व्या हप्त्या वितरणची काही गुड न्यूज आहे. तर ही आज गुड न्यूज आहे. प्रथमतः तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे. बघा, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत तुम्ही जर लाभ घेताय तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. हा जो लाभ आहे तो जुलै महिन्याच्या 10 ते 15 तारखेमध्ये तुम्हाला वितरण होण्याची दाट शक्यता आहे. बघा, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत लाभ घेताय आणि PM किसान योजनेच्या अंतर्गत देखील लाभ घेताय. बघा, प्रथमतः काय होतं की PM किसान योजनेच्या अंतर्गत जे लाभ वितरण होतं त्याच नंतर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत तुम्हाला लाभ वितरण केलं जातं. प्रथमतः तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता येणार नसून प्रथमतः PM किसान योजनेच्या अंतर्गत तुम्हाला तुमच्या खात्यावरती या मागील आठवड्यामध्ये लाभ वितरण झालेला आहे. बघा, PM किसानचा लाभ जे शेतकरी घेतात त्यांना सर्वात शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वे जे इन्स्टॉलमेंट आहे ते लवकरात लवकर म्हणजे जुलै 2026 मध्ये तुम्हाला तुमच्या खात्यावरती 10 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंतच्या या 5 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. ही ताजी आणि गुड न्यूज आहे. बघा, आज रविवार, तर ही आजच्यासाठी गुड न्यूज आहे. बघा, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अजून देखील 9वे हप्ते वितरण कधी येणार हे माहीत नसेल तर ही गुड न्यूज आहे. तुम्हाला जे 9वे हप्ते वितरण येणार आहे ते तुम्हाला 2026 मध्ये जुलै महिन्यामध्ये येणार आहे. हे तुमचे 9वे हप्ते वितरण तुमच्या खात्यावरती डायरेक्ट 10 ते 15 तारखेच्या मध्ये जमा होऊन जाईल. किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत तुम्हाला दर महिना 4,000 रुपये हे दोन्ही योजनेच्या अंतर्गत दिले जातात. प्रथमतः PM किसान योजनेच्या अंतर्गत 2,000 रुपयाच्या हिशोबाने वार्षिक तुमचे 6,000 रुपये होतात आणि नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत तुमचे 6,000 रुपये होतात. हे जे हप्ते वितरण होतं हे 4 महिन्याला होतं, परंतु काही कारणास्तव मागे पुढे देखील होऊ शकतं. बघा, वार्षिक तुम्हाला 12,000 रुपये या दोन्ही योजनेच्या अंतर्गत तुम्हाला दिले जातात. बघा, PM किसान योजनेच्या अंतर्गत जर तुम्हाला लाभ आला असेल त्यात सर्वच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत लाभ येऊन जाईल आणि 9वे इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यावरती डायरेक्ट डीबीटी होऊन. तर बघा, ज्या शेतकऱ्यांना 8वे हप्ते वितरण मार्च महिन्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 87 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा झाले आहेत. त्यामध्ये 1768 कोटी रुपये ह्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट डीबीटी ॲक्टिव्हद्वारे गेलेले आहेत. बघा, हे देखील तुमच्या हप्त्या म्हणजे 8वा हप्ता तुम्हाला आलेला असता 9वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती जमा होईल. थोडी प्रतीक्षा करायची आहे. जुलै महिन्यात 2026 मध्ये तुम्हाला 10 ते 15 तारखेच्या आत तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीचे 9वे इन्स्टॉलमेंट डायरेक्ट खात्यात डीबीटी होणार आहे. हीच आहे गुड न्यूज. जर तुम्ही नवीन असाल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वच योजनेच्या अंतर्गत आपण YouTube चॅनलवरती व्हिडिओच्या अपडेट देत असतो. तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करून जायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.